नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका अशा मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत, ती म्हणजे ती मुद्दा गेल्या 2 महिन्यापासून शेतकरी बांधवांना ती समस्या आहे। प्रत्येक शेतकरी बांधवांना लॉग इन मध्ये ते इश्यू येत आहे, म्हणजेच वेंडर सिलेक्शन हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि प्रत्येक व्हिडिओ हा सोलारवरचा याच विषयाशी अनुसरून आहे। म्हणजेच आता सध्या जे प्रत्येक सोशल मीडियाच्या म्हणजे प्रत्येक जे शेतकरी बांधवाचं चॅनल आहे, जे सोलारचं चॅनल आहे, त्याच्यावरती हेच व्हिडिओ आहे की सोलारचे जे वेंडर आहे तो कधी येणार। आणि काही सोशल मीडियावरती असे पण मेसेज आले, असे पण व्हिडिओ आले की वेंडर्सचं जे तारीख आहे म्हणजे जे येणार आहे त्याची तारीख ठरलेली आहे आणि अशी काही तारीख ठरली आहे का, अशी काही महिना ठरला आहे का, की अशी कंपन्या कुठल्या येणार आहेत त्याचे नाव समोर आलेत का, आणि किती कंपन्या आल्या आहेत त्याचे आणि किती सोलार मंजूर झालेत अशी माहिती आपल्या सोशल मीडियावरती येत आहे। तर ती माहिती खरी आहे का, याच्यातली कुठली माहिती खरी आहे कुठली माहिती ही चुकीची आहे त्याच्यावरती सुद्धा आपण आज नजर टाकणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट करायला अजिबात विसरू नका। तुमची कमेंट वरतीच आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमची कमेंट ही खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जे सांगायचं झालं तर जी वेंडर सिलेक्शन आणि वेंडर लिस्ट येण्याची तारीख ही कुठलीही ठरलेली नाही। आणि कारण आता सध्या येणारा महिना हा मार्चचा आहे, त्यामुळे तुम्हाला मार्चमध्ये तर कुठली कंपनी ॲड होण्याची न होण्याची दाट शक्यता आहे आणि ती कधी ॲड होईल तर मार्च नंतर म्हणजेच एप्रिलमध्ये ॲड होईल, पण त्याची सुद्धा फिक्स तारीख नाही। आणि सोशल मीडियावर असे पण काही व्हिडिओ आले की जी वेंडर सिलेक्शनची तारीख ही फिक्स झाली आहे, या दिवशी येणार त्या दिवशी येणार, पण अशी काही तारीख नाही आहे। आणि वेंडर सिलेक्शन आणि वेंडर लिस्टमध्ये येण्याची कुठलीही तारीख फिक्स नाही। तुम्ही MSCBला सुद्धा कॉल करा आणि तिथे कॉलवरती चर्चा करा, तिथून सुद्धा तुम्हाला असाच प्रश्नाचं उत्तर भेटेल की सर आमच्याकडं कुठलीही या संदर्भात माहिती उपलब्ध नाही, अशी टोल फ्री नंबरवर सुद्धा तुम्हाला माहिती पाहता येईल। आणि दुसरं म्हणजे जे सोलारचा जो कोटा आहे तो संपला आहे का, तर शेतकरी बांधवांनो हा सोलारचा कोटा संपलेला आहे। नवीन कोटा हा एप्रिलमध्ये येईल आणि एप्रिलमध्ये हे मार्च नंतर जे आर्थिक बजेट सुटतं ते एप्रिल नंतरच तिथे कोटा मंजूर होईल। आणि काही जिल्ह्यांची यादी आली होती, आपण कालच्या व्हिडिओमध्ये पोस्ट केली, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती सोलार आलेत ही माहिती आली होती। आपल्याकडे त्याची लिस्ट पण होती, आपण ती लिस्ट काल एक्सप्लेन करून सांगितली। तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल की कुठल्या जिल्ह्याची यादी आणि कोणत्या जिल्ह्याला किती सोलार आले त्याची सुद्धा माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि याच्या व्यतिरिक्त अजून जर सांगायचं म्हटलं तर कुठल्या कुठल्या कंपन्या येणार आहेत असं काही सांगण्यात आलं आहे का, तर शेतकरी बांधवांनो या संदर्भात अजून तर कुठलीही मेसेज आणि कुठलंही अपडेट, शासन निर्णय, कुठला JR आलेला नाही की या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये सामील होतील। पण एक नक्की आहे की जुन्या ह्या कंपन्या आहेत ते ॲड होणार नाहीत, कारण की आता आपण पाहिलं की जानेवारीपासून ज्या शेतकऱ्यांना कंपन्या ॲड झाल्या त्यामध्ये जुनी एकही कंपनी नाही। त्याच्यामध्ये प्रीमियर ॲग्रो आली, गणेश भारत सोलार ही एक आली, पुन्हा ग्लो नावाची एक कंपनी आली, अशा काही कंपन्या आल्या। त्या कंपन्या सगळ्या नवीन आहेत, म्हणजे जुन्या कंपन्या नाहीत। तर पहिल्या कुठल्या कंपन्या होत्या तर शक्ती सोलार होती, पुन्हा जैन होती, पुन्हा सावित्री होती, सावित्री पण आताच नवीन आली, पुन्हा किर्लोस्कर होती, पुन्हा याच्या व्यतिरिक्त अजून खूप काही कंपन्या होऊन गेल्या, त्या कंपन्या शक्ती झालं, अशा काही कंपन्या की ज्या कंपन्या आता परत त्याच्यामध्ये कुठल्याही ॲड झालेल्या नाहीत। आणि ते ॲड होणार का, तर असे काही सांगता येत नाही, कारण आताच्या रेकॉर्डनुसार जानेवारीच्या टाईमलाईननुसार तुमच्या वेंडर लिस्टमध्ये कुठली जुनी कंपनी आलेली नाही आणि इथून पुढे येईल का तर काही सांगता येत नाही आणि त्याची शक्यता सुद्धा नाही, कारण जर यायचे असते तर जानेवारीपासूनच आले असते म्हणजे त्यांचा कोटा, कारण की त्यांचा कोटा संपल्याबरोबर ती लगेच त्यांना टेंडर दिला असतं, पण तसं काही झालं नाही। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहण्याचा प्रयत्न केला की कुठली तारीख ठरली आहे का, कुठली डेट आली आहे का, वेंडर सिलेक्शनमध्ये कंपन्या कधी येणार, त्याच्यामध्ये नव्या कंपन्या जुन्या कंपन्या येणार का, आणि जुन्या कंपन्यांचं बजेट संपलं आहे का, त्यांना नवीन ऑर्डर म्हणजे त्यांना प्रोजेक्ट दिला जाईल का, अशी संपूर्ण माहिती, किंवा त्याच्या व्यतिरिक्त वेंडर लिस्टमध्ये कंपन्या कधी येणार अशी माहिती
सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पण त्याच्याबद्दल कितपत सत्य आहे ते आपण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. तर शेतकरी बांधवांनो, याच्या व्यतिरिक्त सोलार संदर्भात तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती कमेंट करा, जेणेकरून त्याच्यावरती माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सोलार कृषी पंप संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला तर मग शेतकरी बांधवांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.